करता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सचिन. सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय. स्ट्राइक इन कडे भावेश, नॉन स्ट्राइक इन कडे सिद्धार्थ आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सचिन. काका या नावाने टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातंय. ओ आता एक चांगला चेंडू टाकलाय. धाव चोरण्याचा इरादा होता नॉन स्ट्राइक इन कडून फलंदाज सिद्धार्थ याचा, मात्र हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. काही चांगल्या मॅचेस या मैदानावर आपण पाहिल्यात सकाळपासून आणि मागचा मॅच तर थरार वाढवणारा, हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच आपण बघितला. झाई विरुद्ध निलेश फायटर या दोन संघादरम्यान. मात्र निलेश फायटर संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. पुन्हा आडव्या बॅटचा वापर, चेंज ऑफ पेस, स्लोवर वन, लेग ब्रेकचा मारा गोलंदाज करतो सचिन. सचिन तेंडुलकरची खरी कारकीर्द त्याला सुरुवात करायची होती गोलंदाजीने, मात्र फलंदाज म्हणून आज संपूर्ण विश्वावर अधिराज्य गाजवणारे सचिन तेंडुलकर आपल्याला आठवलेत, ज्यांना अनेक टोपण नावाने ओळखलं जायचं. कुणी आशियन हिरो म्हणायचं, तर कुणी टेंडल्या म्हणायचं, क्रिकेटचा देव म्हणतायत अशी नावं सचिन तेंडुलकर सरांना आपण आतापर्यंत बघितलेत. एक मात्राचा खेळाडू आहे ज्याला भारतरत्न पुरस्कार वितरित केला गेलाय आणि तेच नाव आपल्या डोळ्यासमोर येतोय. सचिन नावाचा गोलंदाज कमालीचं प्रदर्शन करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या उमरोळी या संघाच्या माध्यमातून. आज क्रिकेट एक असं माध्यम बनलंय, सर्वांचा जीव की प्राण बनलंय. युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलंय ते फक्त आणि फक्त क्रिकेट. या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. आजचा तो दिवस होता ज्या दिवशी 17 डिसेंबर 1937 साली एक महान व्यक्तीचा जन्म झाला होता, ज्यांनी या क्रिकेटला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं. कॅरी पॅकर्स, बऱ्याच लोकांना माहिती नाही पॅकर्स हे नाव कधी आले, कारण आमच्या टीमचा पॅकर्स हा आहे, मात्र हे पॅकर्स नाव कुठून आलं ते सुद्धा फार महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलियन मीडियामॅन कॅरी पॅकर्स 17 डिसेंबर 1937 साली सिडनी येथे जन्मलेलं आहे एक महान व्यक्तिमत्व, ज्यांनी वर्ल्ड सिरीज टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं आणि खेळाडूंना पैशाचा लालच देऊन त्यांचे आमंत्रण देऊन एक वेगवेगळे संघ तयार केले होते. तो महान खेळाडू कॅरी पॅकर्स याचीच देण म्हणजेच युट्यूबची आपण व्यवस्था बघतोय. चर्चा करणार आहे मी. ओ हा लोअर फुलटा चेंडू, चांगला ड्राईव्ह, गॅप मध्ये फटका, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, हा आलाय चौकार. विनम्र आव्हान असेल, ज्या ज्या संघाने प्रवेश शुल्क जमा केले नसेल तर त्याने आयोजकांशी संपर्क साधा आणि प्रवेश शुल्क या स्पर्धेचं जमा करा. लेफ्ट आर्मचा मारा ऑन साइडला हा चेंडू येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव मिळाली. एका धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 7. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघाची धावसंख्या 7 बनलेली आहे. 7 रन्स ऑन दी बोर्ड. एक धाव ही क्रिकेट मध्ये फार महत्वाची असते आणि एका धावेने झुंज देताना, एका धावेचे संघर्ष करताना आपण अनेक खेळाडूंना पाहिलंय. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. मित्रांनो, याकरता तुम्ही टीम मीटिंग करू नका. 5 षटकांच्या मॅचेस होत आहेत. सकाळपासून 5-5 षटकांच्या मॅचेस आपण बघितल्या, तर म्हणूनच आपल्याला या निसर्गामध्ये वावरत असताना आपलं तरुणपण येतोय, लहानपण येतोय आणि वृद्धापण सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतोय. लहानपणामध्ये आपल्याकडे वेळ असतो, ताकद असतोय, मात्र पैसा नसतो. तरुणपणामध्ये आपल्याकडे ताकद असते, पैसा असते, पण वेळ नसतोय. आणि म्हातारपणामध्ये आपल्याकडे वेळ असतो, पैसा असतो, पण ताकद नसते. म्हणजेच निसर्गाचं हे चक्र आहे, हे चक्र सुद्धा तुम्ही जाणून घ्या. चालू असलेल्या मॅच कडे वळूया. एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघ फलंदाजी करतोय आणि संत गतीने त्यांची फलंदाजी सुरू आहे, कारण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाची पॉवरफुल गोलंदाजी आपण निहाळली, आपण पाहिली.
अचूक मारा गोलंदाज सचिन याने केला आणि जखडून ठेवलं उजव्या हाताच्या ह्या दोन्ही फलंदाजांना. आता P2 पॉवर प्ले नंबर 2चं षटक सुरू होतोय. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांना तैनात केलं गेलंय. एक वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये तैनात केला गेलाय आणि एका बाजूला आपण बघतायत क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये तैनात केलाय. या चेंडूला उचललंय, हवाई सफर सफल होतंय. 6 धावा षटकार. गुणलेखनाचं काम अति दक्षतेने केलं जाते निरंजन पाटील यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आमचे डिजिटल स्कोर अपडेटर निनाद पाटील हे सुद्धा चांगली माहिती आमच्यापर्यंत देत आहेत आणि पाटील नेटवर्क्स प्रोपरायटर नितेश पाटील हे त्यांचं खूप चांगलं काम करतायत. आणि विशेष लक्ष आमचं असेल कॅमेरामॅनवर. कॅमेरामॅनची भूमिका फार महत्वाची आहे आणि कॅमेरामॅनची जबाबदारी पार पडतायत अनुराग चव्हाण, बंटी कुंभार, मुन्ना जयस्वाल. आता मॅच बॉल पुन्हा एकदा परततोय. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 13. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बघतोय आपण धानीत नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय. त्याच्या उंचीचा फायदा त्याला होऊ शकतोय. सध्या फायदा फलंदाजाने उचललाय. धानीत याचा हा चेंडू इन द एअर इनटू द गॅप असेल काय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार वजनदार चौकार. आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलेत. प्रत्यक्ष अनेक मॅचेस गाजवलेत असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनीत नावाचा खेळाडू इंडिया भारतातर्फे सी संघामधून तो खेळलाय आणि त्याच गोलंदाजावर फलंदाज तुटून पडलाय. फुल टसन स्टँड मध्ये सीमारेषे पार आणि हा आलाय षटकार. फटक्यांची आतषबाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 6 धावा. 6 धावांची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या 23. कम ऑन डीजे. फुल टसन स्टँड खुशी 11 स्टँड हे स्टँड आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळत आहेत. डाव्या बाजूला गार्गी 11 स्टँड आहे. त्याच्यानंतर आणखीन प्रांजल स्टँड सुद्धा पाहायला मिळतोय. महिला कक्ष सुद्धा ठेवण्यात आलंय. ही वेगळी आखणी आयोजकांनी या स्पर्धेमध्ये केलेत. आणि शिवनेरी चषक महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला विरातन बुद्रुक या गावामध्ये पाहायला मिळते. काय सुंदर आयोजन, नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून टिपलेलं हे सुंदर असं थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता मैदानाच्या आतून वाईडचा इशारा आलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 24 रन्स. 1 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशा 24 धावा धावफलकावर. ओहो, हा हलक्या हाताने खेळायचा होता फलंदाजाला. तितक्या संत गतीने व्हेरिएशन केलंय, बदल केलाय गोलंदाजाने. अनपेक्षितरित्या चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातंय तसा चेंडू आपल्याला खेळपट्टीवर दिसून आलाय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 24. धनीत नावाचा हा गोलंदाज लेदर क्रिकेटचा जास्तीत जास्त अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव त्याला इथे दाखवावा लागेल या मॅच मध्ये. पुन्हा कडेकडे खेळण्याचा प्रयास केलाय. चांगली लाईन आणि लेंथ आता मेंटेन केली गोलंदाजाने. सुरुवातीला बघितले आपण त्याचे 4 चेंडू, त्या 4 चेंडूंवर 17 धावा आल्या होत्या. तदनंतर 2 चेंडू तो डॉट टाकतोय. आता ह्या षटकामधील शेवटचा बॉल असेल. लास्ट डिलिव्हरी इन द सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं हे षटक आहे. इनफिल्ड मध्ये यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून एकंदरीत 9 खेळाडू. आता कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळलं जाते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षकाने केलंय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12.50च्या सरासरीने फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघाची आहे. त्या 25 धावा 25 रन्स. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. आज संपूर्ण भारतभर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. त्याच्यातीलच एक महत्त्वपूर्ण स्पर्धा म्हणजेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही सुद्धा फार महत्त्वाची स्पर्धा असते. आणि आज जर आपण बघितलं तर सय्यद मुश्ताक अली यांचा जन्मदिवस आहे. 17 डिसेंबर 1914 साली जन्मलेल्या या महान व्यक्तीच्या नावाने 2013 पासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आपण संपूर्ण भारत देशामध्ये पाहतोय. ज्या ट्रॉफी मध्ये खेळण्याकरता पालघर जिल्ह्यातील सुद्धा बरेचसे खेळाडू पुढे गेलेले आहेत. अभिमान आहे या पालघर जिल्ह्यामध्ये आपण जन्मलो. या पालघर जिल्ह्याने अनेक क्रिकेटमधील हिरे दिलेत. शार्दुल ठाकूर आपण बघतायत आज अनेक नावाने टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातंय. चर्चा यांची सुद्धा करणार आहोत. आता फलंदाजाचा हा चेंडू उंची जास्त गाठणारा होता. दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि मिड विकेट क्षेत्रात कोणतीच चूक करत नाही. तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपला जातोय, विकेटचं पतन होतोय आणि यश येतोय सचिन या गोलंदाजाला. गॉन. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याकरता हे गीत वाजवले आहे आमच्या डीजे मास्टरने. मित्रांनो, प्रेम एक असं जंगल आहे जिथे शूर वाघांची शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून नेहमीच होत असते. आणि ही गीतं आमच्या डीजेच्या माध्यमातून वाजली जात आहेत. चालू असलेल्या मॅच मध्ये फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 25 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत उतरलाय प्रियेश. यश मिळतं सचिन याला. पहिल्या षटकामध्ये सचिन याने धावा दिल्या नव्हत्या, कमीत कमी धावा दिल्या होत्या, 7 धावा दिल्या होत्या. प्रियेश नवीन फलंदाज आलाय. आता सचिन याचा हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता, पंचाने वाईड घोषित केलाय आणि अतिरिक्त धावांची धावसंख्या झाली ती 26. एक धाव फार मोलाची आहेत. क्रिकेटमध्ये हे धावा बोनस गुण म्हणून गणल्या जात आहेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर पाहायला मिळत आहेत. या चेंडूला खेळलं जातोय ऑन साईडला. चेंडू येते काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलताना लगेचच संधीचं सोनं करत या 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या झाली ती 28. 2 षटकं आणि 2 चेंडूची समाप्ती. एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 28. प्रतिस्पर्धी संघ आपण बघतायत उमरोळी, ज्या संघ टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलंय. पुन्हा कडे खेळलाय. फटक्यामध्ये जोर नव्हता, कमजोर फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून पुढे येतोय. बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा अंकित करण्याच्या उद्देशाने हे फलंदाज पुढे आलेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 30. काय सुंदर लाईव्ह कव्हरेज केलं जातंय पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून. आणि आज जवळजवळ 176 देशांपर्यंत हे लाईव्ह कव्हरेज केलं जातं. 175 देशांपर्यंत आणखी माहिती मिळते. 195 देश या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात पाहू शकतायत. आता पुढे सरसावून खेळायचं होतं फलंदाजाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पॉपिंग क्रीज पासून तो पुढे सरकला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. बॅटचा साह्याने 1 धाव मिळते आणि एका धावेची धावसंख्या झाली ती 31. 4 बॉल टाकून झाले या षटकामध्ये. आज बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला या संपूर्ण भारतभर पाहायला मिळत आहेत. बॉक्स क्रिकेट पासून तर अनेक मोठ्या स्पर्धा तुम्ही संपूर्ण भारतभर कानाकोपऱ्यात पाहू शकतायत. ओहो, हा तर खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे. जास्तच लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिन याचा. सफलता मिळाली सचिन याला. 2 षटक नंतर ही सफलता मिळाली होती. तदनंतर थोडासा स्वेअर मारा त्याच्या गोलंदाजीमध्ये होताना दिसलेत. त्याने एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 1 वाईड चेंडू टाकला होता आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकत असताना 2 चेंडू त्यांनी स्वेअर टाकलेत, खराब टाकलेत. नियंत्रण असायला हवं. आता नियंत्रण होतं. फलंदाजाला एलिमिनेशन करता आलं नाही. शॉर्ट मिड विकेट मधून चेंडू पुढे सरकताना दिसलाय. 1च धाव. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. याच बरोबर आपण बघतायत या तिसऱ्या षटकामध्ये अजून 1 चेंडू शिल्लक असेल. 33 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत.
नवीन फलंदाज प्रियेश याच्याकडून सुद्धा मोठी अपेक्षा असेल फलंदाजी करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स सातपाटी या संघाला. गोलंदाज तयार सचिन. आता हा स्वेअर मारा केला जातोय, पंचांचा इशारा येतोय समांतर आणि धावा येत आहेत अवांतर. अतिरिक्त धावा फार मोलाची भूमिका अदा करत असतात. कबड्डीमध्ये आपण बोनस गुण बघितलेत, तसेच क्रिकेट मधले हे बोनस गुण आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. पुढील होणारा मॅच कुठल्या दोन संघादरम्यान असेल ही माहिती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या चेंडूला उचललाय स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा षटकार बिगी स्टेडियमच्या बाहेर. या 6 धावांशी आता धावसंख्येला आकार आलाय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. 40 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे. षटक आपल्याला पाहायला मिळालं सचिन याचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत एकविरा स्पोर्ट्स सातपाटी या संघाच्या. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. पुढील होणारा मॅच विनीत 11 दांडी विरुद्ध आर्या 11 चिंचणी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल माझी की पहिला डाव संपण्याआधी या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पुन्हा एकदा ऐका, विनीत 11 दांडी विरुद्ध आर्या 11 चिंचणी अशी पुढील लढत असेल आणि या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. आता क्रमांक 4चा षटक टाकण्याकरता सचिन नावाचा खेळाडू गेलाय. सचिन क्रमांक 2. काय सचिनची क्रेज आहे मित्रांनो. सर्व खेळाडू मागे गेलेत तरी सचिन हे नाव मात्र अजूनपर्यंत प्रत्येकाच्या हृदयाची धडकन बनलंय. 1952 साली वितरित केला जाणारा जो आपण भारतरत्न पुरस्कार बघतोय तो पुरस्कार 2013 मध्ये सचिन तेंडुलकर सरांना मिळाला आणि आता फलंदाज मैदानाच्या आतून षटकार प्राप्त करतोय. 6 धावांकरता चेंडूला भिरकावून देते काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. या षटकारानेशी धावसंख्येला आकार. 6 धावा. बघताय आपण प्रियेश आक्रमक रूप धारण करतोय. 2 बॉल मध्ये 7 रन्सवर खेळतोय तर एका बाजूला 8 बॉल मध्ये 12 रन्स पूर्ण केले आहेत फलंदाज भावेश यांनी, ज्याच्यामध्ये एका षटकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी सिद्धार्थ आक्रमक पावित्रा घेत होता ज्याने 22 धावांची चांगली खेळी पेश केली, मात्र त्याची खेळीला पूर्णविराम दिला गेला सचिन गोलंदाजी मार्गावर आल्यावर. आता सचिन नंबर 2 त्याच्या पहिल्याच चेंडूला ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या वरून खेळलं गेलं आणि षटकार प्राप्त केलाय उजव्या हाताचा फलंदाज प्रियेश याने. घातक खेळाडू आहे हा, कधीही केव्हाही काही करू शकतोय. संकटमोचक बनण्याची क्षमता असलेला खेळाडू. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय, चेंडूला उचललाय. 2 इन रो लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार. 6 धावा. पडलेले लागलेले 2 षटकार चिंतेचा विषय बनलेत, कारण इतर खेळाडूंचे हात कमरेवर येत आहेत. कुणी हाताची घडी केले तर कोणाचे हात कमरेवर येताना दिसत आहेत, कारण प्रेशर आहे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके लागलेत. जशास तसं उत्तर देण्याकरता त्यांना पुढच्या डावामध्ये तयार राहावं लागेल. गोलंदाज तयार सचिन. 3 इन रो. कदाचित हा सुद्धा षटकारांकरता निघून गेल. 6 धावा ओव्हर द मिड विकेट एरिया. यूथ 6. दुपारच्या वातावरणामध्ये आपण थोडीशी उन्हाची झळ बघतोय आणि जसं वातावरण तापलंय तसं मैदानाच्या आतून फलंदाज तापतोय, त्याची बॅट तापतोय आणि त्याच्या बॅट मधून आगीचे गोळे हे बाहेर पडत आहेत.
अशोक किनी उर्फ लाला साहेबांकडून या 3 षटकारांसाठी फलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अशोकजी किनी उर्फ लाला साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय फलंदाज प्रियेश याला. ही इज अ डेंजरस. आता त्याच्या बॅटेमधून आगीचे गोळे बाहेर पडत आहेत. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 58. 58. लगातार 3 षटकार खेचलेत. ओ बॅटचं एज लागलं होतं. यष्टीरक्षक चुकला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्या झाली ती 59. प्रेक्षकांच्या माहिती करता चालू असलेला मॅच एकविरा स्पोर्ट्स सातपाटी विरुद्ध उमरोळी या 2 संघादरम्यान तुम्ही निहाळतायत. टॉस जिंकल्यानंतर उमरोळी संघाने फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघ आता मजबूत स्थितीमध्ये. मजबूत स्थितीमध्ये का आहे तर फलंदाज चांगली कामगिरी करतायत. सिद्धार्थ यांनी 22 धावांची खेळी केली आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इतर फलंदाज स्फोटक रूप धारण करतायत. फुलटॉस करून चेंडूला टोळवण्याचा प्रयास. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 59. 59 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. हे आपण नुकताच रिप्ले मध्ये बघितलं आणि त्याला जोर देता आला नाही या फटक्यावर. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल देऊन या फलंदाजाला परतावं लागतंय. समर गोल्डन मॅन मिस्टर गौतम आकरे कालच्या दिवसात 85 धावांची झंझावती खेळी साकारणारा खेळाडू आहे आणि मला आठवतंय 2017-2018च्या सत्रामध्ये कोसमई चषकावर जे नाव कोरलं होतं मॅन ऑफ द सिरीज ज्याला किताब मिळाला होता आणि एक 2 व्हीलर्स गाडी ज्याने प्राप्त केली होती तो खेळाडू गौतम आकरे आपल्या डाव्या बाजूला. आता खोळवर टप्प्याचा चेंडू पॉपिंग क्रीजच्या खोळवर गेला फलंदाज. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं या चेंडूला. 1च धाव मिळेल. या एका धावेची षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स सातपाटी संघाची धावसंख्या झाली आहे 15च्या सरासरीने 60 धावा. अजूनही 1 षटक शिल्लक आहेत. या एका षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. समोर प्रेक्षक किती आरामात क्रिकेटचा आनंद लुटतायत. जी झाडं आहेत त्या झाडांखाली प्रेक्षक वर्ग बसलायत आणि खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं. श्रीलंका येथील दांबोळा हे मैदान मला आठवलंय ज्या ठिकाणी अशा प्रकारचं दृश्य तुम्ही पाहू शकतायत. इथे सुद्धा आरामात क्रिकेटचा आनंद लुटतायत हे प्रेक्षक वर्ग आणि त्यांना हवं आहे ते या मैदानावर मिळतंय. शिवनेरी चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम विरातन बुद्रुक या गावामध्ये आपण पाहतायत आपण निहाळतायत. आता शेवटचं षटक कोणता गोलंदाज टाकेल कारण उमरोळी संघाकडे आणखीन चांगले गोलंदाज आहेत आणि उमरोळी संघाचा गोलंदाज आलाय कल्पेश. पॉवर प्ले मध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत होते मात्र आता ऑन साइडला 38 सर्कलच्या बाहेर 3 आणि ऑफ साइडला सुद्धा आपल्याला 2 बघायला मिळत आहेत. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोवावलंय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय समाधानी व्हावं लागतंय. या एका धावेची धावसंख्या झाली ती 61. 2 बाद 61. भावेश नावाच्या फलंदाजाने 12 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर प्रियेश नावाच्या फलंदाजाने 3 षटकार ठोकलेत. तो आता बघताय स्ट्राईक इन कडे नॉन स्ट्राईक इन कडे. पुन्हा आता आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. मोठे फटके येणं फार महत्वाचं असेल. स्लॉग ओव्हर म्हणजेच हाणामारीचं षटक या टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जाते ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जाते आणि ह्या षटकामध्ये खरं तर आपण फलंदाजांना उत्तेजित होताना पाहत असतोय. स्फोटक रूप धारण करतील काय हे फलंदाज. फुल टॉस चेंडू नो बॉलचा इशारा. लॉंग लेग पट्ट्या बाहेर सरळ सीमारेषे पार आणि हा आलाय सुंदर चौकार. नो बॉल म्हणजेच बिमर चेंडू टाकण्याचा प्रयास केला
खरं तर पूर्वी वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू टाकायचे जेणेकरून भारतीय फलंदाज जखमी होतील, दुखापतग्रस्त होतील. बिमार चेंडू हा फलंदाजाला बिमार करण्याच्या उद्देशाने टाकला जातोय आणि तसाच हा चेंडू गोलंदाजाचा. फ्रीडचा इशारा आलाय. धावसंख्या 67. उघडा डोळे बघा नीट, पडणारा चेंडू असेल फ्रीड. हा चेंडूला मिडॉनच्या वरून खेळला जात आहे. शतरक्षक लॉंग ऑन मध्ये आलाय आणि बघू शकताय आपण प्रेक्षक उजव्या बाजूला आहेत. सांगतायत खेळाडू स्वतः खेळाडू वृत्ती दाखवतायत आणि या 4 धावा आहेत. अंपायर्स खेळाडू वृत्ती दाखवलेत. दॅट्स 4 रन्स खेळाडू दाखवतायत. खरोखरच तारीफ करेन मी या खेळाडूची. प्रणय वेल डन. ही खेळाडू वृत्ती क्रिकेटमध्ये असायला हवी जे दाखवले प्रणय यांनी. 4 धावा, 4 धावांची धावसंख्या झाली ती 71, 71. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. ओहो, ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला खेळला जाते एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 बाउंड, चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. 4 धावा, लाजवाब स्ट्रोक. 4 धावांची धावसंख्या झाली ती 75, 75. प्रियेश is playing on 34. ओ आता मात्र बघू शकतायत प्ले डाऊन स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. बॅटचं एज लागतंय. विकेटचं पतन होतंय. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला आणि अशा रीतीने हा मोठा धक्का लागलाय. धावसंख्या 75 फलंदाजी करताना एकविरा स्पोर्ट्स सातपाटी या संघाची. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ऐकूया सुमधुर गीत. धन्यवाद. डीजे हेमकांत नावाचा खेळाडू आलाय. 34 धावांची शानदार बहारदार खेळी प्रियेश या फलंदाजाची. आणि हेमकांत याला चपाती या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना अनेक नावं, टोपण नावं दिली गेलेत. राहुल द्रविड याला वॉल म्हटलं जायचं आणि ते वॉल नाव कुठून आलं हे सुद्धा मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवेन. गोलंदाज तयार. ओहो, आता बीट करून टाकणारा चेंडू होता फलंदाजाला आणि इथे विकेटचं झालंय पतन. धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 75 धावा. 76 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. ते उमरोळी या संघासमोर. 76 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिल्या डावाची समाप्तीनंतर फलंदाज सिद्धार्थ, प्रियेश आणि भावेश या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर फलंदाजी करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स सातपाटी या संघाने धावा जमा केलेल्या आहेत त्या 75 आणि 76 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय उमरोळी या संघासमोर. पुढील होणारा मॅच असेल यंग विनीत 11 दांडी विरुद्ध आर्या 11 चिंचणी असा. दोन्ही संघादरम्यान आता हा मॅच होईल. टॉस करण्याकरता दोन्ही संघाचे संघनायक तिथे पोहोचलेत. विनंती करेन मी व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुण्यांना जयेश घरत साहेबांना विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनीत 11 दांडी विरुद्ध आर्या 11 चिंचणी असा हा मॅच आपल्या डोळ्यासमोर येईल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. जयजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला विनीत 11 दांडी संघाचे संघनायक गौतम आकरे, दुसऱ्या बाजूला चिंचणी संघाचे संघनायक आहे ते करण वामन या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. 5 षटकांचा मॅच होतोय आणि टॉस करण्याकरता आपण जयेश घरत साहेबांच्या हातामध्ये हा टॉस आहे. तर कॉलिंग करतायत गौतम आकरे आणि इथे मात्र टॉस जिंकलाय
मी विनंती करतोय जयेश गरज साहेबांना प्लीज आपण व्यासपीठावर जा. गौतम आकरे एक नामचीन खेळाडू आहेत. गौतम, टॉस तुम्ही जिंकलायत, 5 षटकांचा मॅच होतोय. शिवनेरी चषकामध्ये कसा आगाज कराल? मी प्रथमतः क्षेत्ररक्षण घेणार आहे, कारण 2-3 मॅच पाहता की इकडे टेनिसचा चेंडू आहे आणि चेंडू हा मारला लगेच षटकार जातोय, चौकार जातोय. त्यामुळे जर जास्त धावा दिले तरी काय सांगता येऊ शकत नाही, म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. समोरच्या संघामध्ये करण सारखा एक चांगला दिग्गज खेळाडू आहे, तो कधी कधी त्याला तुमच्या संघामधून सुद्धा खुल्या गटात मी बघितलेला आहे. आणि त्यांच्या संघाविरुद्ध किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मानस असेल आणि त्याकरता तुमच्या संघात असलेले चांगले उत्तम दर्जाचे गोलंदाज कोणते? आम्ही 50-60 धावा रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि आमच्या संघामध्ये विवेक दवणे आहे, मिथुन तामोरे आहे, कैलास बागदरे आणि प्रणित तामोरे हे आमचे बॉलर आहेत. ते चांगल्या गोलंदाजी करतील अशी मी आशा करतो. पुन्हा एक हाफ सेंचुरी ज्यावेळेस तुमचा फलंदाजीचा डाव सुरू होईल त्यावेळेस तुमच्या बॅटमधून येईल का? कारण कालच्या दिवसात तुम्ही मैदान गाजवले, 85 धावांची झंझाव तिकडे तुम्ही तिथे पेश केली होती. प्रयत्न करू, कारण तो कालचा दिवस होता, तो माझ्यासाठी होता. पण आजचा दिवस कसा जाईल ते मी नीट सांगू शकत नाही, कारण तो दिवस हे वेगवेगळे असतात. आणि जर दिवस चांगला असला तर त्या दिवशी चांगली फलंदाजी करू आणि मी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा असतील गौतम. थँक्यू. प्रतिक्रिया गौतम आकरे यांच्या. दुसऱ्या बाजूला वामन आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? आम्ही पण रक्षण केले असतं. तुमच्या मनाविरुद्ध झालेला आहे, तुम्हाला आता फलंदाजी करावी लागणार आहे. सीमित 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल माराल आणि सध्या फॉर्म मध्ये असलेले फलंदाज कोणते जे जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहावे असं तुम्हाला वाटते? आम्ही 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू. बॅट्समॅन आहेत ते मयूर आहे, चिराग आहे, निकेश आहे, जयेश आहे. समोरच्या संघाविरुद्ध किती मॅचेस तुम्ही खेळलात, त्याच्यामध्ये किती वेळा जिंकलात आणि किती वेळा पराभवाच्या छायामध्ये तुम्हाला जावं लागलंय? तसं तर आम्ही फार वेळा हरलो. आम्ही 5-6 मॅच जिंकलो आणि 10 मॅच हरले असतील. म्हणजे आज जिंकण्याच्या उद्देशाने तुम्ही उतराल. ह्या मॅच करता तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. मैदानाच्या आतून मॅच सुरू होतोय व दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा दिलेत. इथे टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो विनीत 11 दांडी या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते ते आर्या 11 चिंचणी या संघाला. होणार हा पुढील मॅच असेल. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड यांना आपण पाहिलं तर ऐकलं तर खूप चांगल्या प्रकारचं समालोचन आपण सकाळपासून ऐकतायत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या आपण मॅच कडे वळणार आहोत. थेट आपण मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी 2 पंच ऑन फील्ड पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक सुशांतसाठी. पहिला चेंडू पाहिलं निळालं, यावेळेला मात्र चेंडू खूपच बाहेर असल्या कारणानं कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या सिटीज वाईट आणि एकेरीने मात्र यावेळेला भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर बिनबाद 1 या धावसंख्येवर. एका साईडला एकविरा स्पोर्ट्स सातपाडी हा संघ पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना सुपर बॅटिंग केली गेली होती, ती मात्र प्रियेशच्या बॅट मधून जबरदस्त धावा आल्या होत्या उजव्या हाताने. यावेळेला सुशांतचा हा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून अगदी अप्रतिम यावेळेला फटका पाहायला मिळतो. नेत्रदीपक फटका, चौकार. गुड शॉट. आई तुझा लालुल्या डोंगरावर हाई घरू, आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू, आई तुझं. सुपर. निशांतच्या बॅट मधून यावेळेला एक देखणा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. प्रणय पाटील एका साईडला ज्यांनी मुंबई प्रीमियर लीग हाताळलेली आहे. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू, नोचा इशारा पंचांच्या द्वारे आलेला आहे. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्स, चौकार. 4+1 5 धावा आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. उमरोळी या संघाची स्थिती. गुड बॅटिंग. Now. थँक्यू डिझो, थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. एका साईडला गोलंदाज सुमित यावेळेला आपण पाहतो खूप महागडा ठरतोय. खूप चांगल्या प्रकारची निशांत इरादे पक्के स्पष्ट करतोय.
उमरोळी संघ फ्रीडचा सिग्नल उजव्या हाताने अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख पद्धतीने, कारण सुमित याच चेंडूवर ओळखला जातो. हा चेंडू त्याचा स्पेशल आहे आणि या चेंडूवर मात्र यावेळेला आपण पाहतो सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला गेला. निशांतला पूर्णपणे बीट केलं गेलं. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा क्रिकेटच्या मैदानात तुमची कृती खूप छान असावी लागते. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. शिवनेरी चषक नुकतंच आगमन झालं. ते आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे सूत्रधार अनिलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व. धावसंख्या 10 रन. यावेळेला पाहिलं नाळला हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर खूपच सुंदररित्या मात्र पाहायला मिळतो. सुमित एक कमबॅक केलंय आणि असं नाहीये की मात्र दबावाखाली गोलंदाजी करतोय. सेल्फ कॉन्फिडन्स जो म्हटला जातो ना, तो आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुमितचं कौतुक करेन या 2 चेंडूवर. अगदी मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतोय सुमित. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना 611 नंबरची जर्सी. यावेळेला पाहिलं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. चेंडू सीमा रेषा पार. वेलकम बाउंड्री. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. 14 रन्स. सुभाष कदम सुंदर डीजे सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा फलकावर. 14 रन्स. यावेळेला ऑन साइडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा. चेंडू फेकून झाले ते एकंदरीत आपण पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ झाला. निरंजन पाटील या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना यानंतर होणारा सामना विनीत 11 दांडी वर्सेस आर्या 11 चिंचणी या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. विनीत 11 दांडी संघ आणि गौतम अकरेने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय. विनीत 11 दांडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दिलीप जिक्कीनी आपण पाहतोय आर्या 11 चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख. यावेळेला सरळ बॅटने सुंदर अप्रतिम फटका पाहायला मिळतो. निशांतने काय यावेळेला जबरदस्त आक्रमकता दाखवले आणि सुपर बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सातपाडी संघ यावेळेला आपण पाहतो बॅकफुटला येत असताना पहिल्या षटकामध्ये. आदरणीय सन्माननीय दिलीपजी किनी साहेब यांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर या. व्यासपीठावर यायचं आहे आपण. जे मात्र आपण पाहतोय संघ या ठिकाणी खेळलेत आणि काही प्रवेश फी बाकी आहे, शेष आहे, तर प्लीज कृपया करून आपण ती जमा करा आयोजकांकडे. धावसंख्या फलकावर 24 धावा. द ग्रेट स्टार्ट. अप्रतिम. उमरोळी संघाने मात्र यावेळेला आक्रमकता दाखवले. खास करून निशांतचं मी कौतुक करेन. हे सर्व उमरोळीचे प्लेयर लवकरच आगरी प्रीमियर लीग येते. आदरणीय सन्माननीय देवानंद वजे साहेब जे अध्यक्ष 4 वर्ष पुन्हा एकदा त्यांना आपण पाहणार आहोत. तदनंतर उपाध्यक्ष असतील आणि खूप चांगली मात्र मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. APL खूप मोठ्या सण जसा साजरा केला जातो तसा उत्साहाने साजरी केली जाते. 10 ते 16 जानेवारी आपण पाहतो बहाडोली आणि खामलोलीच्या अगदी मधोमध मात्र त्या क्रिकेटचा प्रवास सुरू राहील. आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु ती आता कव्हर करतायत देवानंद वजे आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून. योगेशजी तरे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, किशोरजी वजे असतील आणि त्यांची संपूर्ण टीमने मात्र रुपेश पाटील असतील साखरेवरून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन 24 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकांमध्ये 24 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुंदर स्टार्ट झाले अगदी. प्रणय पाटील एका साईडला. अनेक अर्धशतक मात्र ज्या खेळाडूच्या नावावर आहेत आणि मुंबई प्रीमियर लीगचे दरवाजे ज्यांनी ठोठावले आणि उमरोळीच्या गावाचं नाव आज जरूर चांगल्या प्रकारचं नाव कोरलं गेलंय असे प्रणय शशिकांत पाटील आपण पाहतोय.
तुषार किनी आमच्या ऑन स्क्रीनवर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू ऑफ साईडला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये वी फॅक्टर मध्ये खेळला गेला. वन बाउन्स चौकार. गुड शॉट. तुषार किनी यांच्या स्वागतासाठी आणि अनिलजी किनी यांच्या स्वागतासाठी 4 धावा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय. दुपारच्या सत्रात चेतन किनी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा. सोमनाथ घरत जे आपण पाहतो त्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं या स्पर्धेला सुद्धा. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. ही सर्व मांदियाळी आहे ती आयोजकांची पाहायला मिळते. आयोजकांनी खूप अफाट मेहनत घेतली, कठोर परिश्रम केलेत. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. प्रणय पाटीलच्या बॅट मधून आलाय हा एक दमदार षटकार. बिग ब्लास्ट. 6 धावा. सेकंड इनिंग मध्ये खेळत असताना आपण पाहतो 76 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळताना पाहायला मिळतात फलंदाज. सुपर बॅटिंग प्रणय पाटील ज्या नावाला ओळखला जातो, नावासाठी ओळखला जातो, तोच खेळाडू मात्र यावेळेला पाहतोय प्रणय पाटील. चांगले कॅप्टनशिप लीड करत असताना आपण सातत्याने पाहतोय, परंतु सुशांतला त्यांनी कर्णधार पद दिलं आणि तिथून मात्र चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय हे खेळाडू विकी पाटील सारखा खेळाडू सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट करतो. ज्यांचे पिताश्री प्रभाकर पाटील हे नेहमीच क्रिकेटसाठी खूप तत्पर असतात. मिंकी पाटील असतील, खूप चांगल्या प्रकारचे हे व्यक्तिमत्व आहे उमरळी गावातून. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतोय आक्रमकता. इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क इन टू द क्राउड. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 40 तब्बल. डीजे हर्षद यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू नोचा इशारा आला आणि नोच्या इशाराने मात्र जलद गतीने यावेळेला धावा येतात. 5 4+1 देत दनादन फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45 धावा. 76 धावांचा पाठलाग करताना 31 धावांचं लक्ष अजून सुद्धा आपण पाहतोय. सुपर बॅटिंग केले यावेळेला प्रणय पाटीलने. 2 षटकार 2 चौकार. आक्रमकता दाखवले. यावेळेला ऑन साईडला प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळाला. जबरदस्त. यावेळेला तर मित्र म्हणेन रॉस टेलरची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर 51. धावसंख्या 51 रन. 51 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. हा चेंडू मात्र खूप महत्वपूर्ण होता. प्रतीकचा निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले. आतापर्यंत 5 आणि 5. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51 धावा तब्बल. ताबडतोड फलंदाजी. पॉवर प्ले मध्ये निशानने आक्रमकता दाखवली. विस्फोटक आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला पाहिलं लो फुलटा चेंडू होता जरूर, मात्र कलात्मक फटका मनगडीच्या साहाय्याने मोहम्मद अझरुद्दीन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 53 धावा. 53 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता मात्र 23 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये 23 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021.
धावसंख्या 53, 53 रन्स, 18 चेंडू आणि 23 धावा. सुपर मॅच हर्ष पाटील यांनी मात्र सांगितलंय. प्रणय पाटील हे सुद्धा आपण पाहतोय APLच्या माध्यमातून सुंदर प्रदर्शन दाखवतील यंदाच्या वर्षामध्ये. परंतु म्हटलं होतं ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. ग्राउंड मैदान कोणतंही असो, परंतु त्यावेळेला तुमचा जर क्लास असेल तर तुम्ही कशाही प्रकारची फलंदाजी करू शकता. आणि ते मात्र प्रणय पाटीलने यावेळेला दाखवलं. आणि निशांतने एक अपकमिंग चेहरा, उमरोळी गावाला लाभलेला अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 53 धावा, 53 रन्स. यावेळेला पाहिलं न्याळला ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलंय 6 धावांकरता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 59, 59 धावा. लवकरात लवकर सामना संपवण्याच्या मार्गावर आपण पाहतोय आणि आयोजकांचा वेळ कदाचित वाचवला जातोय की काय असं दृश्य पाहायला मिळतं. धावांची गती 59, 59 धावा. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. जे दाते या स्पर्धेला लाभले त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. डोंगरावर नजर टाकली तर काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम लेग ब्रेक चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मयूर तरीच्या माध्यमातून गुड फिल्डिंग. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 60 धावा. 60 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता चेंडू फेकून झाले ते 2. आदिलचा हा चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता ही ताकद आहे प्रणय पाटील या फलंदाजाची, ही नजाकत आहे. 6 धावा, गुड शॉट. DJ Natty. 66 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतायत. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना चेक करतायत की यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायला होता. प्रणय पाटील एका साईडला लेदर क्रिकेटचा क्लास आहे या खेळाडूकडे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 66 रन्स. यावेळेला पाहिलं शफल झाला आणि सुरेख पद्धतीने कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार. 4 धावा, धावसंख्या 70. निलेश फायटर तारापूर संघाचा कर्णधार, प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 70 धावा विजयासाठी अवघ्या मात्र 13 चेंडूमध्ये 6 धावांचं लक्ष असेल. प्रणय पाटीलचा विचार केला तर निनाद पाटील आम्हाला दर्शवतील की प्रणय पाटील वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 38 धावांची खेळी करतोय. 10 चेंडूमध्ये 380च्या स्ट्राईक रेटने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि 18 चेंडूमध्ये खेळ खल्लास. 2 षटक अर्थातच 20 मिनिटे वाचवलेत. जवळजवळ 15 मिनिटं मॅक्झिमम या ठिकाणी वाचवले गेले. आणि प्रणय पाटील जबरदस्त यावेळेला सैराट पाहायला मिळाला. 44 धावांची एक इंडिव्हिज्युअल खेळी. आणि निशांतच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग करताना 29 9 चेंडूमध्ये सुपर बॅटिंग. चला हँडशेक करण्यासाठी उतरा सातपाटी संघ प्लीज. एका साईडला आपण पाहतोय सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला उमरोळी हा संघ. वेलकम बब्बुआ, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निकेश म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, पोपिओ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. वेल प्लेड प्रणय पाटील, सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. विकी पाटील खुश असतील आपल्या संघावर. कल्पेश पाटील सारखा खेळाडू होता कल्पेश मडवी या नावाने ओळखला गेला. सिक्सर किंग, 6 चेंडूवर 6 षटकार. पीपी प्रफुल्ल पाटील, सचिन गावड यांना आपण पाहू शकतायत. सचिन काका यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. निलेश फायटर तारापूर संघ जिथे कुठे असेल तर प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा, त्यांच्याशी भेट घ्या. महाराष्ट्र माझा